आखाती देशात सुरू असलेल्या महायुद्धाचा मोठा फटका उत्तर पुणे जिल्ह्याला बसलेला आहे. तिथल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. 1700 एकरवरील केळीचं पीक धोक्यात आलेलं आहे. केळी पिकाची निर्यातच थांबल्यानं केळीचे बाजारभाव हे आता गडगडलेले असून 20 ते 22 रुपये किलोनं विकले जात आहेत. यंदा केळी पिकाला एक्सपोर्ट क्वालिटीचा माल पिकवण्यासाठी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च येतो. आणि आता जे मार्केट आखातामध्ये युद्ध चालू असल्यामुळे जे मार्केट पडले त्याच्यामुळे 70 ते 75 हजार रुपये सुद्धा शेतकऱ्याला मिळत नाही. त्यातून खूप मोठी हानी केळी उत्पादक शेतकऱ्याची होत आहे. तरी सरकारने याकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त अनुदान देऊन शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ द्यावे. मला वाटतं आता सरकार कर्जमाफीची काहीतरी घोषणा करते किंवा केलेली आहे. पण आमचं म्हणणं असं आहे की प्रत्यक्ष प्रमाणात शेतकऱ्याच्या खिशातून जो पैसा गेलाय, आज आमच्या या परिसरामध्ये केळी पीक पिकवण्यासाठी 1 एकरला 1.5 लाखाहून अधिकचा खर्च होतो. आणि आज या प्लॉटमध्ये आपण पाहिलं सगळा माल काढणीला आलाय. जर युद्ध झालं नसतं तर त्या काळामध्ये 18 ते 22 रुपयापर्यंतचा रेट होता. म्हणजे साधारणतः 3-4 लाख रुपये आमचे केळीचे झाले असते. आजची परिस्थिती अशी आहे का लोकलवालाही काढून नेत नाही किंवा एक्सपोर्टवाला तर येतच नाही. त्याच्यामुळे 70-80 हजार रुपये देखील म्हणजे भांडवल देखील अर्ध्यापेक्षा जास्तीचं आमचं कव्हर होत नाही. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम हळूहळू जाणवण्यास सुरुवात झाली आणि आता याची झळ पूर्व विदर्भातल्या राईस मिल उद्योगाला बसली आहे. गोंदिया जिल्ह्याला हा राईस सिटी अशी ओळख असून मोठ्या प्रमाणात गोंदिया जिल्ह्यात राईस मिल आहेत, उद्योग आहेत. मात्र युद्धामुळे आखाती देशात होणारी तांदळाची निर्यात गेल्या 15 दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाल्यानं राईस मिल उद्योग संकटात आलेला आहे. तर बाजारपेठेत तांदळाचे दर हे कोसळल्यानं आणि खरेदीदार नसल्यानं व्यापाऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर राईस मिल उद्योगमध्ये काम करणारे अनेक कुटुंबांचं उदरनिर्वाहाचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठवाड्याची आरोग्यदायी म्हणून ओळख असलेल्या घाटी रुग्णालयातील शिवभोजन केंद्राला गॅस पुरवठा मिळत नसल्यानं लाकडांची चूल पेटवून स्वयंपाक बनवावा लागतोय. रुग्णांना किंवा नातेवाईकांना धुराचा त्रास होऊ नये यासाठी छोटा फॅनचा वापर करण्यात येतो आणि याचा आढावा घेतलाय माझे सहकारी अविनाश कानडजेनं. मराठवाड्याची आरोग्यदायिनी समजल्या जाणाऱ्या घाटी रुग्णालयामध्ये असलेलं शिवभोजन जे केंद्र आहे त्या केंद्रावरती आता गॅस संपल्यामुळं चुलीवरती स्वयंपाक बनवण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. आपण जर बघितलं तर मराठवाड्यातून रुग्ण घाटी रुग्णालयात येतात, उपचार घेतात, मात्र त्यांच्या नातेवाईकांना शिवभोजन हा एकमेव आधार या ठिकाणी आहे. मात्र तो बंद पडू नये किंवा शिवभोजन बंद राहू नये यासाठी आता शिवभोजन केंद्र जे आहे त्यांच्याकडून या पद्धतीने चूल पेटवून स्वयंपाक केला जात आहे. धूर होऊ नये किंवा रुग्णांना या धुराचा कुठलाही त्रास होऊ नये म्हणून एक छोटासा फॅन देखील या ठिकाणी वापरला जातोय. तो फॅन हवा मारून ते लाकड पेटण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तो धूर होऊ नये यासाठी देखील त्याचा उपयोग होतो आहे. एकूणच आपण जर बघितलं तर आता रुग्णालय कॅन्टीनला देखील गॅस टंचाईचा फटका बसलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. माझ्यासोबत जे शिवभोजन केंद्र चालक आहेत ते देखील आहेत. नेमक्या अडचणी काय आहेत त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. काय अडचणी येतात? गॅस मिळत नाहीये? गॅस मिळणं खूप मुश्किल झालं आहे. भेटलं तर थोडंसं महाग भेटू लागलं. त्यामुळे आम्ही सर्वात शेवटचा पर्याय चुलीवरचं केलेलं आहे. किती गॅसपेक्षा किती अवघड जातात चुलीवर? चुलीवर थोडं पण शिलगूस तर बघतं. गॅसमध्ये कसं आहे आपल्याकडे ॲडजस्ट असतं, नॉब असतो, आपण किती पण ॲडजस्ट करू शकतो. पण याच्यामध्ये तसं करता येत नाही. आता झाले 2-3 दिवस झाले. किती लोक शिवभोजन जेवतात दररोजचे? 200 लोक. 200 लोक. निश्चितच आपण जर बघितलं तर 200 लोकांपर्यंतचा हा संपूर्ण 200 लोकांचं जेवण या ठिकाणी बनतं. 200 रुग्णांचे 200 नातेवाईक या ठिकाणी जेवण करतात आणि आता ते जेवण चुलीवर बनवण्याची वेळ आली. त्यामुळं लाकडांची मागणी वाढली आहे. लाकडं कसे या ठिकाणी आणायचे, लाकडं कुठून आणायचे, हा संपूर्णच प्रश्न शिवभोजन केंद्र चालकांवर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यामुळं आता याचा फटका रुग्णालयातील जे रुग्ण आहेत त्यांच्या नातेवाईकांना देखील बसताना आपल्याला दिसून येतोय.